नमस्कार मित्रांनो, आपल्या एम-पी-एस-सी पल्स या चॅनलवरती आपण जे चालू घडामोडीची सीरीज चालू केलेली आहे पूर्ण वर्षाची, त्यामध्ये व्हिडिओ हा 2 नंबरचा आहे. चला यामध्ये आपण आर्थिक घडामोडी कव्हर करणार आहोत. सर्वात महत्त्वाची पहिली जी न्यूज आहे ती म्हणजे सार्वजनिक उपक्रम आणि राज्यांची धोरणे या संदर्भामध्ये. सार्वजनिक उपक्रमासाठी नवीन रत्नश्रेणी ही जाहीर केलेली आहे. केंद्र सरकारने 2 नवीन श्रेणी प्रस्तावित केलेल्या आहेत. एक म्हणजे शिवरत्न आणि दुसरी म्हणजे तेजस रत्न आणि हे कोणाच्या शिफारशीनुसार केलेलं आहे, तर टी.व्ही. सोमनाथन यांच्या शिफारशीनुसार ह्या 2 आपण श्रेणी चालू केलेल्या आहेत. आता उद्देश काय आहे? महारत्न किंवा नवरत्न च्या निकषात न बसणाऱ्या पण विकसित भारतसाठी महत्त्वपूर्ण कंपन्यांना प्रोत्साहन द्यायचे आणि शिवरत्न या संदर्भात काय आहे, तर वाढीची प्रचंड क्षमता व प्रभाव असणाऱ्या कंपन्या आणि तेजस रत्न आहे ते नवीन तंत्रज्ञान आणि स्टार्टअप स्वरूपाच्या कंपन्या, हे लक्षात घ्या. त्यानंतर एन-आर-एल ला नवरत्न दर्जा व विस्तार. आता ही काय आहे, तर एन-आर-एल बघा, नुमालीगड रिफायनरी लिमिटेड. यावरती पण क्वेश्चन आलेला आहे, की नुमालीगड आहे ना, हे कुठे आहे? तर हे पण लक्षात घ्या, आसाममधलं. तर आसाममधली ही कंपनी, हिला नवरत्नाचा दर्जा भेटलेला आहे आणि ही 27वी कंपनी आहे. आता याचा जो रिफायनरी क्षमता आहे ती 3 MMTPA वरून 9 MMTPA पर्यंत वाढवण्याचा प्रकल्प हाती घेण्यात आलेला आहे आणि यासाठी 28,000 कोटीची गुंतवणूक केली जाते. त्यानंतर महाराष्ट्र व इतर राज्यासंदर्भात धोरणे पाहूया. इन्व्हेस्ट महाराष्ट्र व आय-आय&एस धोरण हे 2025 ला जाहीर झाले. यामध्ये जास्तीत जास्त एफ-डी-आय आणण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे धोरण आहे आणि 3,000 कोटीच्या भागभांडवलासह संस्थेची स्थापना. पुढील 5 वर्षात राज्यांची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन करण्याचं याचं लक्ष्य आहे. त्यानंतर BRAP 2024 राष्ट्रीय व्यवसाय सुधारणा कृती योजना जी 2024 ची, या क्रमवारीत तेलंगणा राज्याला टॉप अचिव्हर म्हणून सन्मानित करण्यात आलेलं आहे, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर उद्योग वर्ष 2025 मध्य प्रदेश या राज्याने 2025 हे उद्योग वर्ष म्हणून विकसित केलेलं आहे, घोषित केलेलं आहे. आणखीन एक आहे मध्य प्रदेश न्यूजमध्ये, की त्यांनी 2026-27चं जे बजेट आहे ते रोलिंग बजेट मांडलेलं आहे. तर हे असं पहिलं राज्य आहे की ज्यांनी रोलिंग बजेट मांडलेलं आहे, हे एक लक्षात ठेवा. रोलिंग बजेट सांगायचं म्हटलं तर साधारणतः आपल्या इकडे जे बजेट मांडलं जातं ते पुढच्या येणाऱ्या वर्षाचं मांडलं जातं आणि 1 वर्षाचं त्यामध्ये बाबी असतात. तर हे जे आहे बजेट, रोलिंग बजेट, हे साधारणतः पुढच्या 4-5 वर्षाचं किंवा दीर्घकालीन प्लॅन असतं आणि 1 वर्षापर्यंत सीमित न राहता काही योजना पुढे कशा नेता येतील किंवा आता परिस्थितीनुसार कसं बदलता येतं, हे बजेट आहे एक प्रकारचं. या अगोदर पण असा प्रयत्न झालेला आहे. मी डिटेल याची ना खाली तुम्हाला हिस्ट्री पण दिलेली आहे शेवटी पी-डी-एफच्या, ती एकदा तुम्ही वाचून घ्या. इथे आहे बघा, रोलिंग बजेट. जनता सरकारने 1977-78 मध्ये 5वी पंचवार्षिक योजना आहे ती संपुष्टात आणली होती आणि 1978 ते 83 या कालावधीसाठी त्यांनी स्वतःची 6वी योजना सुरू केली. तिला रोलिंग प्लॅन असं म्हटलं जायचं. म्हणजे याचं काय होतं, की दरवर्षी योजनेच्या कामगिरीचे मूल्यांकन केले जाईल आणि या मूल्यांकनाच्या आधारावर पुढील वर्षी एक नवीन योजना तयार केली जाते. या म्हणजे 3 प्रकारच्या योजना असतात. पहिली योजना चालू वर्षाची, ज्यात आर्थिक अर्थसंकल्पाचा समावेश असतो. दुसरी ठराविक वर्षासाठी जी 3 ते 4-5 वर्षाची असू शकते आणि गरजेनुसार ती बदलत राहते. म्हणजे पॉलिटिकल चेंज होत राहतात. आणि त्यानंतर तिसरी जी दूरदृष्टीची असते ती 10, 15 किंवा 20 वर्षाची असते. यामध्ये फिरत्या योजनेमध्ये योजनेच्या प्रारंभाच्या आणि समाप्तीच्या तारखा निश्चित नसतात. म्हणजे जसं की एखादं ध्येय तुमचं साध्य झालं तर ती योजना अगोदरच संपुष्टात पण आणली जाते आणि किंवा परिस्थितीनुसार एखादी योजना मध्यमध्ये एखाद्या आपल्या चालू वर्षामध्ये पण चालू करता येते, असं त्यांना तिथे सांगायचंय. त्यानंतर हे फोकस पॉइंट दिलेले ते तुम्ही रीड करून घ्या, की कोणाच्या शिफारशीवर आपण हे शिवरत्न आणि तेजस रत्न चालू केलंय, तर ते आहे टी.व्ही. सोमनाथन समिती, हे येऊ शकतं. त्यानंतर कोणत्या राज्याने 2025 उद्योग वर्ष, हे एम-पी. त्यानंतर डी-पी-आय-आय-टीच्या BRPP क्रमवारीत टॉपाचीवर कोण ठरले, हे तेलंगणा. हे 3 लक्षात ठेवा. त्यानंतर बँकिंग संदर्भात बघूया. रिझर्व्ह बँक आणि चलन या संदर्भात आहे. नवीन गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी RBIचे नवीन गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची बातमी रुपयाची ऐतिहासिक घसरण झालेली 3 डिसेंबर 2025 रोजी 90च्या खाली 16 डिसेंबरला 19च्या खाली गेला. याची महत्त्वाची कारणे म्हणजे जो एफ-पी-आय आउटफ्लोज आणि आपली व्यापारी तूट ही जास्त प्रमाणात आढळून आलेली आहे. त्यानंतर काय मद्रास उच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे, की भारतीय कायद्यानुसार क्रिप्टोकरन्सी तिलाच व्हर्चुअल डिजिटल मालमत्तेला त्यांनी कायदेशीर मालमत्ता म्हणून पात्र ठरवले. हे लक्षात घ्या, की सॉरी कायदेशीर मालमत्ता म्हणून तिला पात्र ठरवले आणि कोणी दिला निर्णय तर मद्रास उच्च न्यायालयाने. हे एक लक्षात ठेवा. आता बँकिंग क्षेत्रातील एक एसबीआयची ऐतिहासिक कामगिरी यामध्ये काय आहे, 100 अब्ज डॉलर बाजार भांडवल आणि एकूण व्यवसायात 100 ट्रिलियन दोन्ही पार करणारी ही पहिली भारतीय बँक आहे. हे एक महत्वाची, हे लक्षात ठेवा एसबीआयच्या संदर्भात. त्यानंतर एसबीआय स्टार स्टेट बँकेने कर्मचाऱ्यासाठी नवीन वार्षिक उत्कृष्ट पुरस्कार चालू केलेले एसबीआय स्टार. त्यानंतर फिनो पेमेंट बँक आहे. आरबीआय कडून स्मॉल फायनान्स बँक मध्ये रूपांतरित होणारी फिनो ही पहिली पेमेंट बँक ठरलेली आहे. एक लक्षात घ्या. आणि भारतातील ह्या स्मॉल फायनान्स बँकची संख्या सध्या 12 झालेली. एक लक्षात ठेवा. आता युपीआयचा जागतिक विस्तार यामध्ये महत्वाची बातमी म्हणजे मलेशियामध्ये यूपीआय व्यवहार सक्षम करण्यासाठी एनपीसीआयने रेझर पे करलेक सोबत भागीदारी केलेली. हे रेझर पे तुम्ही केलं असेल ना, आपल्या पेमेंट वगैरे तिथं पाहिलं असेल ते त्यांच्यासोबत आपण भागीदारी केलेली. हे परत फोकस पॉईंट दिलेले हे तुम्ही क्रिप्टोकरन्सीला मालमत्ता म्हणून कोणी दिली तर मद्रास उच्च न्यायालय. भारतातील स्मॉल फायनान्स बँकांची संख्या किती 12. त्यानंतर 100 अब्ज डॉलर मार्केट कॅप आणि 100 ट्रिलियन अशी कोणती बँक आहे तर एसबीआय. हे एक लक्षात ठेवा. आता राष्ट्रीय धोरणे आणि जनगणना आणि करार याच्यामध्ये पहिले जनगणना जी 12 याला मंजुरी कधी दिली हे लक्षात ठेवा, 12 डिसेंबर 2025 ला. आणि हे आतापर्यंत सगळ्यात जास्त खर्च आहे हा पण. त्यामुळे एक आकडा रफली लक्षात ठेवा, 11,718 कोटी आहे. त्यानंतर याचे जे आयुक्त येतं रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त ते मृत्युंजय कुमार नारायण हे येतं. आणि ही भारताची पहिली डिजिटल आणि स्वातंत्र्यानंतर प्रथमच जातीनिहाय जनगणना होते. हे लक्षात ठेवा. आता जनगणना हा विषय कुठे ते केंद्र सूचीमध्ये आहे. सॉरी. त्यानंतर हा कोणाच्या मंत्रालयाखाली येतं तर केंद्रीय गृह मंत्रालयांच्या अंडर असतं. आणि ही जी आहे एकूण म्हटलं तर 16वी आहे आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी आहे. आणि याचा ऍक्ट येतो तो 1948. यानंतर याला पाठबळ भेटतं. हे एक लक्षात ठेवा. ऍडिशनल माहिती म्हटलं तर जातीय जनगणनेचा मूळ निर्णय कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स याने 30 एप्रिल 2025 रोजीच घेतला होता. आणि त्याला जे डिसेंबर 25 मध्ये ते जे खर्च आहे त्याला मान्यता दिली होती. हे लक्षात ठेवा. ही जी कमिटी आहे ना, नॉर्मल सांगतो मी तुम्हाला, ही सगळ्यात पॉवरफुल कमिटी म्हणतात तिला, जी कॅबिनेट कमिटी ऑन पॉलिटिकल अफेअर्स असते. जे काही महत्वाचे असे निर्णय असतात ना तर हीच कमिटी घेते. एक त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार व घडामोडीमध्ये भारत ओमान यांच्यामध्ये सीईपीई हा या प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली या कराराची 1 जून 2026 पासून. कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक पार्टनरशिप ॲग्रीमेंट असा आहे अर्थ सीईपी. हे लक्षात ठेवा फक्त. कोणता देश? भारत आणि ओमान. त्यानंतर नवीन चलन चिन्ह ओमान या देशाने ना ओमानच्या मध्यवर्ती बँकेने आपले राष्ट्रीय चलनाला जागतिक ओळख मिळावी म्हणून नवीन अधिकृत चिन्हाचे अनावरण केलं. सोबत आली म्हणून कव्हर केली बातमी ती. त्यानंतर भारत न्यूझीलंड यांच्यामध्ये एफटीए करार झाला, फ्री ट्रेड ॲग्रीमेंट. हे एक लक्षात ठेवा. हा कोणत्या 2 देशांमध्ये झालेला आहे तर भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये. त्यानंतर ही भारताची या वर्षातील तिसरी एफटीए म्हणजे हा एकट्या न्यूझीलंड सोबतच नाहीये तर तिसरी असून जगातील पहिली महिला नेतृत्वाखाली एफटीए मानली जाते. म्हणजे हा जो ॲग्रीमेंट आहे ना तर पहिली महिला जी आहे तिकडची त्या राष्ट्राची त्यांच्या नेतृत्वाखाली मानली जाते. त्यानंतर अँटी डम्पिंग शुल्क भारताने व्हिएतनाममधून आयात होणाऱ्या हॉट रोड फ्लॅट स्टीलवरती 5 वर्षाचे अँटी डम्पिंग शुल्क लागू केलेले. जे नवीन आहेत त्यांना सांगतो की आपल्या एखादा राष्ट्र आहे जसं की आपला देश धरूया, त्याच्यामध्ये जे आहे हा जो प्रोडक्ट आहे हॉट रॉड स्टील याची जी किंमत आहे ना ती
मुद्दामून व्हिएतनाम कंट्री म्हणा, कारण त्यांच्या विरुद्धच आपण हे लावलेलं आहे. तर त्यांच्यापेक्षा आपल्यापेक्षा त्यांची किंमत खूपच कमी असते. जी की मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट जी इंडियामध्ये तयार व्हायला लागते त्यापेक्षाही कमी. मग अशा वेळेस जे आपल्या देशातले उत्पादनकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो. कारण की ती जी आयात करतो ती गोष्ट स्वस्त वाटू लागते. त्यामुळं अशा आपल्या देशातील उत्पादनकर्त्यांचं संरक्षण करण्यासाठी किंवा त्या वस्तूचं एक प्रकारे संरक्षण करण्यासाठी आपण हे अँटी डंपिंग शुल्क लावलं जातं. त्यानंतर एआय सहकार्य. ओपन एआय यांनी 13 नोव्हेंबर 2025 रोजी फोनपे सोबत सहकार्याची घोषणा केली. परत एक एक्झाम फोकसमध्ये पहिले महिला नेतृत्वाखाली एफटीए कोणत्या देशासोबत झाली तर न्यूझीलंड हे लक्षात ठेवा. भारताने कोणत्या देशाच्या हॉट रोल्ड फ्लॅट स्टीलवर अँटी डंपिंग शुल्क लावले तर व्हिएतनाम. ओपन एआयने कोणासोबत केलं तर फोनपे. पायाभूत सुविधा व ऊर्जा व इतरमध्ये वीज निर्मिती क्षमता वाढ. नोव्हेंबर 2025 अखेर भारताची एकूण स्थापित वीज निर्मिती क्षमता 509.64 गिगावॉट पर्यंत वाढलेली हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये गैरजीवाश्म इंधनाचा वाटा हा 51.5 एवढा झालेला आहे. अणुऊर्जाचं लक्ष्य आहे आपलं, हे एक येऊ शकतं 2047 पर्यंत 100 गिगावॅट गाठण्याचं अणुऊर्जा अभियान लक्ष्य आहे. त्यानंतर पायाभूत सुविधा हे एक येऊ शकतं, जो की आपल्या इकॉनॉमिक्समध्ये महत्त्वाचा टॉपिक आहे दारिद्र्य. त्यामुळे हा तिकडे पण कोरिलेट होऊ शकतो. केरळ अति दारिद्र्यमुक्त म्हणजे 1 नोव्हेंबर 2025 रोजी केरळ हे राज्य अति गरीब मुक्त घोषित केलं जातं. तत्पूर्वी 28 ऑक्टोबर 2025 रोजी केरळमधील कोझिकोड हा अति दारिद्र्यमुक्त जिल्हा म्हणून पण घोषित करण्यात आला होता. अति दारिद्र्यमुक्त बरं का, हे लक्षात घ्या. त्यानंतर पहिली एज्युटेक IPO लॉन्च झालेला आहे. फिजिक्सवाला जे आहे अकॅडमी भारतातली महत्वाची आघाडीची, त्यांचा IPO येणार आहे आणि ही पहिली अशी एज्युकेट कंपनी ठरली, हे एक लक्षात ठेवा फिजिक्सवाला. एकात्मिक आर्थिक शहर आंध्र प्रदेशची राजधानी अमरावती हे देशातील पहिले इंटिग्रेटेड फिनान्शियल सिटी बनत आहे. ह्या अमरावतीबद्दल खूप साऱ्या बातम्या लगातार येत आहेत. जे कारण की नव्यानं वसत आहे ती सिटी, तर ते पूर्णपणे जे काही नवीन टेक्नॉलॉजी म्हणा किंवा अडॅप्टेशन म्हणा ते तिथं करत आहे, हे एक लक्षात ठेवा. नवीन GI उत्पादन येतं. हे मी नाही घेत, हे तुम्ही पाहून घ्या. फक्त काय महत्वाचे येतं ते तुम्ही लक्षात ठेवू शकता, की पन्ना हिरे हे एक आपण पाहिलं की भारतातील एकमेव हिरे उत्पादक हे आपलं जिओग्राफीमध्ये पण महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तमिळनाडूमधील 5 भेटलेले आहेत, हे एकदा रीड करून घ्या. क्विक रिव्हिजन मध्ये तेच परत एक 2 आहेत. हे वेगळ्या बातमीत हे एक पहा. 2 नवीन विमान कंपन्या आता ऑल हिंद एअर आणि फ्लाय एक्सप्रेस यांना भारतामध्ये सध्या मान्यता भेटलेली आहे. त्यामुळे आता देशात एकूण 9 विमान कंपन्या झालेल्या आहेत, एक लक्षात ठेवा. RDI निधी संशोधन आणि नव उपक्रमासाठी 1 लाख कोटीचा निधी उपलब्ध करून दिलाय. त्याला RDI निधी असं म्हणलं जातं. त्यानंतर आभार स्टोअर भारतीय रेल्वेने जेम पोर्टलवर सुरू केले ऑनलाईन स्टोअर. आता हे भारतीय रेल्वेने जेम पोर्टलवर कोणते सुरू केले तर आभार, हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर मध्य प्रदेश ही आपण बातमी वरती कव्हर केली. स्वीडन हा जगातील पहिला कॅशलेस रोखरहित देश बनला, ही एक आपण केली. त्यानंतर हे एक पोर्टल सुरू केले सेबीने, हे एक लक्षात ठेवा. PARRVA म्हणजे पास्ट रिस्क आणि रिटर्न व्हेरिफिकेशन एजन्सी. याच्यामध्ये काय होतं, मागील जोखीम आणि परतावा जी पडताळणी आहे ती संस्था आहे या संदर्भात आहे. त्यानंतर टॅक्स प्रज्ञा हे एक AI आधारित कर संदर्भात प्लॅटफॉर्म आहे, जी की डिलॉइट इंडिया कंपनी आपल्या IT क्षेत्रातली तिने सुरू केले. जे टॅक्सचे मोठमोठाले जजमेंट दिलेले असतात, सुप्रीम कोर्ट म्हणा, हायकोर्ट म्हणा किंवा ट्रिब्युनल म्हणा, तर त्याचं विश्लेषण काही सेकंदामध्ये करण्यासाठी हे सुरू केलेलं आहे. आम्ही GST डिपार्टमेंटला आहेत तर याचं महत्त्व कळतंय. त्यानंतर स्वीडन ही फर्स्ट ही आपण बातमी कव्हर केली, कॅशलेस हे झालेलं आहे. त्यानंतर उत्तराखंडने ग्रीन सेस लागू केलाय पर्यावरण संवर्धनासाठी. जे काही अदर स्टेटमधून व्हेइकल त्यांच्या ते राज्यामध्ये प्रवेश करतात
त्यांच्यासाठी हा लागू केलेला आहे. त्यानंतर जगातील सर्वोच्च सहकारी संस्था ज्या भारतातील 2 कंपन्यांना भेटलेला आहे अवॉर्ड हा. एक इफ्को आणि एक अमूल. लक्षात ठेवा. दरडोई जी-डी-पी कामगिरीच्या आधारावर त्यांना हा दिलाय.